सरस्वती पूजन केल्यास महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या करू। इथे सरस्वती पूजन झालं तर अनवर शाह रोडवरून जाताना महिलांची हत्या आणि बलात्कार होईल। आता तुम्हाला वाटेल की सरस्वती पूजनाच्या दिवशी बांगलादेशात ही घटना घडली असेल, कारण तिथे गेल्या अनेक दिवसांपासून हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत, हिंदू सण साजरे करण्यावर बंदी आहे। पण नाही, हा तुमचा माझा सगळ्यांचाच गैरसमज आहे। कारण हे घडलंय आपल्या भारतात एका राज्यात, असं राज्य जिथे महादेवी काली मातेची पूजा केली जाते, जिथे स्त्रीच्या दैवी तत्वाची, सर्व शक्तिमान रूपाची, राक्षस संहारक देवीची पूजा बांधली जाते। आणि अशा राज्यात जिहादी मानसिकतेच्या गुंडांकडून सरस्वती पूजनाच्या दिवशी महिलांवर बलात्काराच्या आणि खुनाच्या धमक्या दिल्या जातात। ते राज्य आहे पश्चिम बंगाल। हो, किती गंभीर परिस्थिती असेल हे यावरून लक्षात येईल। सुभाषचंद्र बोस यांची पराक्रमी परंपरा अभिमानाने मिरवणारा बंगाल पाकिस्तानी मानसिकतेच्या राक्षसांनी कुठे नेऊन ठेवलाय। स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर आणि अशा अत्यंत तेजस्वी लोकांचा हा प्रदेश आहे। खऱ्या अर्थाने भारतीय असणाऱ्या एकापेक्षा एक विद्वान, ऋषी, साधू, संत, समाजसुधारक हे पश्चिम बंगालमध्ये होऊन गेले। आणि अशा बंगालची आज ही दयनीय अवस्था आहे। 3 फेब्रुवारी म्हणजे सरस्वती पूजनाच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते आजच्या भागातून जाणून घेऊया। सरस्वती पूजनाच्या दिवशी पश्चिम बंगालची राजधानी म्हणजे कलकत्ता इथे जोगेशचंद्र लॉ या प्रसिद्ध महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सरस्वती पूजन करण्यापासून रोखण्यात आलं। तृणमूल काँग्रेसचा विद्यार्थी नेता शब्बीर अली आणि त्याच्या समर्थकांनी कॅम्पसमध्ये सरस्वती पूजन केलं तर महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जाईल अशी उघडपणे धमकी दिली। या गुंडांनी कॉलेज परिसरात सरस्वती पूजन बंद करा असं सांगत विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली, घाणेरड्या भाषेत धमक्या दिल्या। आणि याच कॉलेजमधून ममता यांनी विधी विषयाची पदवी संपादन केली आहे आणि त्यांच्याच पक्षाचा हा नेता अशा उघडपणे धमक्या देत हिंडतोय। अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली आणि मूर्तीची तोडफोड झालेले अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झालेत। बरं, याच दिवशी ते बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी हिंदूंना सरस्वती पूजनाच्या शुभेच्छा दिल्या आणि काय म्हटले तर बांगलादेशमध्ये सगळ्या धर्म आणि जातीच्या लोकांसाठी समान न्याय आहे, इथे कोणालाही भीती नसेल। पण त्याच बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले गेले, हिंदू मंदिरांची, हिंदू घरांची, हिंदू लोकांची हत्या केली गेली, जाळपोळ केली गेली, हिंदू मंदिरं पाडली। आणि आता सुद्धा तिथली परिस्थिती वेगळी आहे असं काही नाहीये। म्हणजे एकीकडे शुभेच्छा दिल्या आणि दुसरीकडे 16 वर्षाच्या हिंदू मुलीचं अपहरण केलं गेलं, तिच्यावर बलात्कार केला गेला, तिची हत्या केली गेली। म्हणजे या घटना काही थांबलेल्या नाहीच आहे। मग या दुटप्पीपणाला काय म्हणावं? म्हणजे कुठल्या हक्काने तुम्ही हिंदूंना शुभेच्छा देता? म्हणजे हा कोणता न्याय आहे? पण तरीही म्हणजे एवढी भयानक परिस्थिती असली तरी काही लोकांच्या डोक्यावरचं, मानगुटीवरचं सेक्युलर वादाचं भूत काही उतरत नाही। गेली 10 वर्ष ममता बॅनर्जी ज्या प्रकारे मुस्लिम लांगुल चालनाचं राजकारण करतायत ते पाहून भारतीय घटनेच्या ऐवजी शरिया कायद्यानुसारच तिथला कारभार चाललेला दिसतोय। आता या सगळ्या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली गेली, परंतु इतकी उघड आणि विकृत धमकी देण्या इतकी हिम्मत, इतका माज शब्बीर अली या ममता बॅनर्जींच्या गुंडाच्या अंगात येतोच कसा? कारण राजकीय पाठिंब्याशिवाय हे शक्य नाहीये। पण यावर ममता बॅनर्जी काहीही बोलणार नाहीत। ममता बॅनर्जी या हिंदू विरोधी आहेत हे नव्याने सांगण्याची गरजच नाहीये, कारण ते त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय। पण समाज सुधारकांची भूमी असलेलं पश्चिम बंगाल आज इस्लामिक शरिया कायदा पाळणारं राज्य होऊ लागलंय। मुस्लिम लांगुल चालनाचा ममतांनी इतका कळस गाठलाय की याच ममता बॅनर्जींनी याआधी नवरात्र काळात दुर्गा पूजा करण्यावर सुद्धा बंदी घातली होती। त्यामुळे वसंत पंचमीला एक दिवस साजरा केला जाणारा सरस्वती पूजनाचा कार्यक्रम धमक्या देऊन बंद करण्याचा प्रयत्न करणं हा त्यांच्या दृष्टीने फार काही मोठा गुन्हा नाहीच आहे। यांच्या या गुंडगिरीने, दादागिरीने तिथल्या हिंदूंनी आता मुस्लिम होण्याची तयारी करायची का?
इस्लामी जिहाद यांची गुंडगिरी म्हणजे हिंदू श्रद्धेवर थेट हल्ला आहे. म्हणजे सेक्युलर विचारांचे जे लोक असतात ना, त्यांना हा प्रश्न कायम पडतो की तुम्ही काँग्रेसला, त्यांच्या मित्रपक्षांना इतका विरोध का करता, इतकं काय ते चुकीचं वागता. तर आज जी बंगालची अवस्था त्यांनी करून ठेवली आहे ना, ते त्याचं उत्तर आहे. उद्या उठून जर आपल्याला कोणी सांगितलं की गणपती दिवाळी साजरी करायची नाही, घरीच बसायचं, तर कसं वाटेल? पण आपण गाफील राहिलो, काही बोललो नाही, तर ही वेळ एक दिवस आपल्यावर जिहादी मानसिकतेचे हे राजकारणी नक्कीच आणतील आणि तेव्हा आपण काहीही करू शकणार नाही. आपल्याकडे पण बेकायदेशीरपणे दर्गा बांधणं जे चालू आहे, हा त्यातलाच प्रकार आहे. नाशिकचा पण एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नाशिकच्या सिडको परिसरात जिहादी अड्डे तयार झालेत. हिंदूंच्या घरावर कब्जा करण्याचं षडयंत्र सुरू आहे. धर्माच्या नावाखाली ही सगळी घुसखोरी तिथे सुरू आहे. आता काही जण म्हणतील की मोदींचंच राज्य आहे, भाजपचंच सरकार आहे. पण ही सगळी जी पिल्लावळ आहे, ही काही आत्ताची नाहीये. आत्ता या घटना बाहेर तरी येत आहेत. काँग्रेसच्या काळात ही घुसखोरी झालेली आहे. तेव्हा तर लोकांच्या डोळ्यावर सेक्युलर वादाची पट्टी बांधली गेली होती आणि ती काढण्यासाठीच 10 वर्ष लागलेत. पण अजूनही लोकांना पूर्णपणे काहीही पटलेलं नाहीये. विरोध सुरूच आहे. म्हणजे वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकावरून ते आपल्या लक्षात आलंच आहे. पण आज खऱ्या अर्थाने बंगाल वाचवण्याची गरज निर्माण झालीये. तिथला हिंदू अल्पसंख्य होऊ लागलाय. उघडपणे हिंदूंना धमक्या दिल्या जातायत. ममता बॅनर्जी सारख्या बाईच्या हातात पश्चिम बंगालची सत्ता देऊन किती मोठी चूक केलीये याची जाणीव आज पश्चिम बंगालच्या हिंदूंना होत असेल. पण काही उपयोग नाहीये. आज तिथे मुस्लिमांची संख्या प्रचंड वाढलीये आणि हा धोका वेळीच ओळखणं गरजेचं आहे. तुर्तास या भागात मी इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. नमस्कार.